एक काम ठरवलंय आणि ते पूर्ण झाल्याचा दिवसच नाही आजचा. त्या ऑफिसला जाऊन दोघांनी पिंजून काढलं ऑफिस, पण नोटीसचा पेपर काय लागला नाही हाती. सासूबाई ऐकू येतंय का? आवाज कमी. माझ्याशी या आवाजात बोलायची तुझी हिम्मतच कशी झाली? सून आहे, सुनेसारखंच राहायचं. मी जर सासूपणावर उतरली ना तर उठता लात बसता बुक्की करून सोडीन तुले. काय? ए, नाटकं बंद. तुझी नाटकं आज बंद होतील, उद्या बंद होतील, म्हणून मी गप्प आहे. तर तुझी हिंमत वाढतच चालली आहे. जास्त आवाज करशील ना तर जीभ हासडून हातात द्यायची हिंमत ठेवते ही इंदुमती बांबरे. त्यामुळे नाटक बंद. चल जा. माझ्यासाठी शेवयांची खीर बनव आज. चल. तुम्हाला दिसत नाहीये का? समोर वल्लरी उभी नाहीये, पुष्पा आहे, पुष्पा. मायाशी बोलताय. कोण आहे तू? तू कोण आहे, काय आहे, किती पाण्यात आहे हे चांगलंच ओळखून आहे मी. त्यामुळे तोंड उचकटून माझ्याशी बोलायची हिम्मत करायची नाही. पण आई, तू पुष्पाले कशाला बोली राहिली आहे? नोटीस तर तू यामुळे हरवली ना. बोलला, बायकोचा बैल बोलला. काय रे माया? एरवी तर तुझ्या तोंडावरची माशी बी हलत नाही आणि आज बरं बायकोची बाजू घेऊन मायाशी भांडी राहिला. आई, खबरदार, एक शब्द बी बोलशील का? काय गे, ऐकू येत नाही तुला? चल जा, खीर बनव माझ्यासाठी आज, खीर. चल. दिवसात तारे दाखवेन मी एकेकाला. इंदुमती बांबरे म्हणतात मला. तेजा 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 मेरी बात सुन यार. एक मिनिट ऐक ना. असं काय करते तू तेजा? ए बघ, तुला माहितीये वल्लरी ताई किती कूल आहे. ती तिच्या बोलण्याने कोणाला दुखावणार नाही. म्हणजे मी खोटं बोलतेय? नो तेजा, आय एम नॉट सेइंग दॅट यू आर लाइंग. पर तू सोच, वल्लरी ताई आतापर्यंत कोणावर चिडली आहे का? नाही ना. मग जर आता ती तुझ्यावर चिडत असेल तर तू थोडं समजून घेतलं पाहिजे ना. अब देख, दोस्ती में इतना तो चलता है ना. कसं आहे ना हर्षित, मैत्रीमध्ये माणूस रागवू शकतो पण मैत्रीचा इन्सल्ट नाही करू शकत. तेजा, मैं समझ सकता हूँ, पर वल्लरी ताई आइए. तेजाताई, रागवलात? तेजाताई, खरंच सॉरी. मला तसं नव्हतं म्हणायचं. पण म्हणालीस तू वल्लरी. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये? तू स्वतःचे निर्णय घेऊन मोकळी होतेस, पण त्या निर्णयामुळे तुझ्या माणसांना, तुझ्या नात्यांवर, तुझ्या माणसांच्या आयुष्यावर काय इम्पॅक्ट पडतोय याची तुला काही एक पडलेली नसते. ऍक्च्युली यू नो व्हॉट, मीच बावळट आहे. तुझ्या चांगल्याचा विचार करायला गेले आणि बोलायला गेले. चुकलं. तेजाताई, असं नाहीये. मला माहित होतं तुमचा हेतू शुद्ध आहे आणि तुम्हाला माझ्या संसाराची काळजी आहे म्हणून तुम्ही तसं म्हणालात. पण तरी सुद्धा त्या सानिकाचा एकदा विचार करा ना. ती एकटी पडली आहे, ती न्यायासाठी टाहो फोडतीये आणि मी तिचा आवाज इग्नोर करू? वल्लरी,
समाजसेवा करताना आपली फॅमिली डिस्टर्ब होणार नाही ना याचा पण विचार करायचा असतो. तेजाताई, ही समाजसेवा नाही आहे. ही सानिका आपल्याकडे न्याय मागत आली आहे. तुम्ही एकदा विचार करा ना, लग्न झालं आणि काही दिवसातच वैधव्य आलं. कसं वाटतंय ते ऐकायला? आणि आपल्या सगळ्यांना चांगली जाणीव आहे की आपल्या समाजात विधवा स्त्रीकडे कुठल्या नजरेने पाहिलं जातं. आणि तिला तिचं पुढचं आयुष्य याच समाजात काढायचंय. तेजाताई, मला ना आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, उत्तर द्या. आपण नेहमीच स्त्री शक्ती, स्त्री सुधारणा या सगळ्याबद्दल बोलत असतो, पण मग जेव्हा आपल्या समाजात एका स्त्रीवर खरंच अशी वेळ येते, तेव्हा एक स्त्री म्हणून, एक समाज म्हणून आपण तिची मदत का नाही करत? का मागे हटतो? सांगा ना, का नाही करत मदत? हे बघ, आत्ता मला एवढंच कळतंय की या सगळ्यामुळे तुझं आणि मनोजचं नातं डिस्टर्ब होतंय. तेजाताई, तुम्हाला आमचं नातं, आमचं प्रेम, आमचं लग्न खरंच इतकं तकलादू वाटतंय का हो? तेजाताई, हे एक छोटंसं वावटळ आहे, ते येईल आणि जाईल. मी खरं सांगते तुम्हाला, सगळ्या गोष्टी पुन्हा जशा होत्या तशा नॉर्मल होणार आहेत. विश्वास ठेवा माझ्यावर. तेजाताई, हे बघ वल्लरी, मला असं वाटतं या केसकडे तू एक केस म्हणूनच बघावंस. नाही तेजाताई, सॉरी, पण मी इतकी कोडगी नाही बनू शकत. आपण जशी सुखी संसाराची स्वप्न पाहिलेत ना, तशीच सानिका आणि तिच्या नवऱ्याने सुद्धा पाहिली असतील. पण एका माणसाच्या चुकीमुळे होत्याचं नव्हतं घडलंय आज. सानिकाने फक्त तिचा नवरा नाही गमावलाय, तिने तिची स्वप्न, तिच्या इच्छा, तिचा नवरा, आयुष्य सगळं काही गमावलंय. उलट ही माणसं तिच्या नवऱ्यावरच खोटे आरोप करतात. तो दारू पिऊन ड्युटीवर यायचा, त्याला नशे करायची सवय होती आणि म्हणूनच अकाली त्याचा मृत्यू झाला हार्ट अटॅकने. तेजाताई, हा अन्याय आहे आणि हा अन्याय सहन करण्याच्या पलीकडचा आहे आणि मी नाही सहन करू शकत. एक मिनिट वल्लरीताई, तुम्ही जे बोलताय ते मला पटतंय. अन्निमेषनी काय वेगळं केलं होतं, है ना? उसने उसकी पूरी ताकत लगा के हमें दबाने की कोशिश की. मी सानिकामध्ये माझी बहीण बघतो. आपण जर सानिकाला न्याय दिला नाही आणि गप्प बसलो तर तो खूप मोठा अन्याय असणार. आप चिंता मत कीजिए वल्लरीताई, मैं आपके साथ हूं. हर्षित, अरे काय बोलतोयस तू? हे बघ, आता ही जे काही बोलली ना त्याच्यामुळे एक्साइट होऊन तू नको फरक पडून घेऊस. फरक तुम्हालाही पडलाय त्याच्यात, तुम्हालाही माझं म्हणणं पटलंय, पण फक्त आता तुम्हाला ते मान्य नाही करायचंय. एनिवेज, चूक तर मी केली आहे. तुमच्याशी तसं बोलायला नको होतं मी. माफ करा मला. सॉरी. येते मी. सुनिए ना, बात तो वल्लरीताई, एक मिनट बात तो सुनिए, रुकिए.
क्या यार तेजा, उन्होंने सॉरी कहा, कुछ तो बोलती, रोका क्यों नहीं उन्हें? वल्लू, आज आयुष्यात मी इतका हतबल झालोय की मला माझाच तिटकार वाटायला लागलाय. आपण दोघांनी सोबत सुखासमाधानाने आयुष्य घालवायची किती स्वप्न पाहिली होती, पण मी तुझी साथ नाही देऊ शकलो. आणि आता तर आपलं कुठलंच स्वप्न पूर्ण होणार नाहीये. आज पहिल्यांदा मी दारूला स्पर्श करणार आहे, कारण विष पिण्याची हिंमत नाहीये माझ्यात. मला माहिती आहे मी आज जे करायला निघालोय त्याचा तुला पण खूप त्रास होईल, पण काय करू ग, नाईलाज आहे माझा. माझ्यापुढे कुठलाच पर्याय नाहीये वल्लरी. प्लीज मला माफ कर. हे काय करताय तुम्ही? तुम्ही कधी या मार्गाला याल असं कधीच वाटलं नव्हतं. मार्गच सापडत नाहीये ग वल्लू. सगळीकडे फक्त अंधार आहे. वल्लू तू तू तुझा, कारण मला आज जे करायचं आहे ना त्यासाठी मला हिम्मत हवी. ती हिम्मत फक्त मला दारूच देऊ शकते. तुम्हाला असं काय करायचंय की तुम्हाला हिमतीची गरज लागते? हो, आपण एकमेकांची ताकद आहोत. मग असं असताना तुम्हाला दारूचा आधार का घ्यावासा वाटतोय? आपण एकमेकांची ताकद आहोत आपण एकत्र असल्यावर. पण आता मलाच तुझ्यापासून लांब जावं लागणार असल्यावर हिम्मत तर हवीच ना. हे बघ, कदाचित तुला माझा निर्णय पटणार नाही, पण खूपच कमी दिवसांची सोबत आहे का आपली. मी गेल्यावर तुला त्याचा त्रास होऊ नये म्हणून मी स्वतःला तुझ्यापासून लांब करतोय. उरलेले दिवस तुझ्याशिवाय जगताना मला किती त्रास होणार आहे ह्याची कल्पना सुद्धा नाही करू. प्लीज वलू, माफ कर मला, माफ कर, माफ कर तू मला. पुष्पे पिठलं वाढणं व? हो, वाटते. हे घ्या. वाढ ना अजून नवऱ्याले. वाढ वाढ. हो पल्लरी, चल ना जेवायला चल बाई. वहिनी अहो, हे अजून आले नाहीयेत. कुठे गेलेत काय माहित. अगं पावसाळे वातावरण आहे, थांबले असतील कुठेतरी. हा तू चल जेवायला चल. ये. वहिनी अहो, म्हणूनच तर भीती वाटते ना. बाहेर बघा ना किती विजा चमकतात. तब्येत पण बरी नसते आजकाल, यांची काळजी वाटते हो मला. आता कशाला नाटकं करायची काळजी असल्याची? ती केस घेऊन तूच त्याच्या जीवावर उठलीये ना. देवा, लाईट गेले आता काय करू?
मी मेणबत्ती घेऊन येते. थांबा, आत ठेवल्या. सांभाळून येऊ का ग? आई ग, अगं थांब आलेच मी. हळू. काय म्हणा त्या बायकोला काही दुनियाची काळजी लागून राहिली आता. हा टाइमपास आहे. ओ पोरी हो, आणा ना लवकर मेणबत्ती आणि अंधारात जीव का मी. हो ना. वल्लरी हळू ग. हो. आई मी काय म्हणतो, आपण ना एक जनरेटर्स घे टाकू आता. जनरेटर इन्व्हर्टर म्हणतात ना त्याला. हो ना ग वल्लरी. हो. जरा पाऊस नाही आला तर लगेच लाईट जाते आडी. कोण असेल ग? कुठे होतात तुम्ही? तुम्ही दारू पिऊन आलात? पण जर औषध घेऊनही जर ही अवस्था असेल तर मला वाटतं तुम्हाला घरी सत्य सांगायलाच हवं की तुम्ही आता काहीच दिवसाचे सोपी आहात. तुमच्याकडे फार तर 3 महिने उरले आहे. काय विचारते मी? उत्तर द्या. तुम्ही दारू पिऊन आलात? काय विचारते तुम्हाला? बोला ना. दारू पिऊन आलात तुम्ही? बोला ना. तुम्ही दारू पिऊन आलात? सांगा ना, दारू पिऊन आलात तुम्ही? का दारू पिऊन आलात? बोला ना. उत्तर द्या मला. मी काय विचारते? आलोय पिऊन. मला आज जे करायचं आहे ना त्यासाठी माझ्यात हिंमत नव्हती. हिंमत येण्यासाठी मी प्यायलो दारू. असं काय करायचं होतं तुम्हाला की तुम्हाला दारूचा आधार घ्यावा लागला? घे. काय काय आहे? कसले पेपर्स आहेत? वकील आहेस ना. वाच. डिवोर्स नोटीस? आज कोर्टात तू पिटिशन फाईल केलीस ना, म्हणून माझ्याकडून तुझ्यासाठी ही डिवोर्स नोटीस.
आता तू ठरव तुझ्यासाठी महत्वाचं काय आहे ते. ही केस कमी